नमस्कार. आज आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे अर्जुनाने भगवंतांचे विराट रूप पाहिल्यावर काय झाले ते संजय आता सांगत आहे. श्लोक 14. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. श्लोकाचा अर्थ: त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धाभक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. तथा हे पद तत्पश्चात याचे वाचक आहे. याचा प्रयोग करून असे दाखविले आहे की अर्जुनाने जेव्हा भगवंतांच्या वरील अद्भुत प्रभावशाली स्वरूपाचे दर्शन घेतले तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारचे परिवर्तन झाले. पुष्कळशा राजांच्यावर विजय मिळवून अर्जुनाने धनसंग्रह केला होता, म्हणून त्याचे एक नाव धनंजय असे पडले आहे. येथे त्या धनंजय या पदाच्या बरोबर विस्मयाविष्ट आणि हृष्टरोमा या दोन्ही विशेषणांचा प्रयोग करून अर्जुनाचा हर्ष व आश्चर्य हे वाढल्याचे दाखविले आहे. भगवंतांचे ते रूप पाहून अर्जुनाला इतका मोठा हर्ष व आश्चर्य वाटले की त्यामुळे त्याच क्षणी त्याचे संपूर्ण शरीर पुलकित झाले असा याचा भावार्थ आहे. अर्जुनाने यापूर्वी भगवंतांचे असे ऐश्वर्यपूर्ण स्वरूप कधी पाहिले नव्हते, म्हणून हे अलौकिक रूप पाहताच त्याच्या हृदयपटलावर एकदम भगवंताच्या अपरिमित प्रभावाचा काही अंश अंकित झाला. भगवंताचा काहीसा प्रभाव त्याला समजला. त्यामुळे त्याच्या हर्षाला व आश्चर्याला सीमा उरली नाही. इथे देवम हे पद भगवंताच्या तेजोमय विराट स्वरूपाचे वाचक आहे आणि शिरसा, प्रणम्य व कृतांजली या दोन्ही पदांचा प्रयोग करून असे दाखविले आहे की अर्जुनाने जेव्हा भगवंताचे अनंत आश्चर्यमय दृश्यांनी युक्त परमप्रकाशमय आणि अनंत ऐश्वर्य समन्वित असे महान स्वरूप पाहिले तेव्हा त्यामुळे तो इतका प्रभावित झाला की त्याच्या मनात पूर्वजीवनातील मित्रतेचा एक भाव होता तो एकदम लोपल्यासारखा झाला. भगवंताच्या महिम्यासमोर तो स्वतःला अत्यंत तुच्छ समजू लागला. भगवंताबद्दल त्याच्या हृदयात अत्यंत पूज्य भाव जागृत झाला आणि त्या पूज्य भावाच्या प्रवाहामुळे विजेसारखी गती उत्पन्न होऊन त्याचे मस्तक त्याच क्षणी त्याने भगवंतांच्या चरणी टेकविले व तो हात जोडून मोठ्या विनम्र भावनेने श्रद्धाभक्तीपूर्वक भगवंतांचे स्तवन करू लागला. अशा प्रकारे आज आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.